यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रियदर्शनी अशोक उईके या नव्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्या उच्च शिक्षित या तरुणी आहेत आणि त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका जितेंद्र मोघे यांचा पराभव केला आहे. साधारण हा पराभव 7,943 मतांनी केला आहे आणि त्यामुळं जनतेनं भाजपाला या नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून इथं निवडलेला आहे आणि त्याच्याच भाजपच्याच प्रियदर्शनी उईके या नगराध्यक्ष म्हणून आता निवडून आलेल्या आहेत. खरं तर या निवडणुकीत अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आणि त्यामुळं त्या भाजपच्या बाजूने गेल्या आणि त्यामुळं भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने जिंकून आले. त्यामुळं प्रियदर्शनी अशोक उईके यांचे जिंकून येण्याचे काय कारण आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार प्रियंका मोघे यांच्या पराभवाचे नेमके काय कारण आहे हे समजून घेऊया. खरं तर निवडणूक जी आहे ही निवडणूक भाजपने सुरुवातीपासूनच अगदी सिरियसली घेतली होती आणि त्यामुळे योग्य पद्धतीचं नियोजन भाजपनं केलं आणि त्याचा जो आहे निवडणुकीत रिझल्ट त्यांच्या बाजूने लागलेला दिसून येतोय. सुरुवातीपासूनच भाजप या निवडणुकीसाठी कोणाला उभं करायचं हे क्लिअर होतं आणि त्यामुळं या निवडणुकीत मंत्री जे आहेत अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांच्याच मुलीचं नाव निवडणुकीच्या अगोदर चर्चेला आलं होतं. यवतमाळ शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर सुद्धा लागले होते आणि नंतरच्या काळात त्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून या निवडणुकीत लढल्या. खरं तर अशोक उईके यांचा मतदारसंघ हा राळेगाव येतो आणि राळेगाव विधानसभा यवतमाळ जिल्ह्यात येते. साधारण 45 किलोमीटर यवतमाळपासून ते राळेगावचं अंतर आहे. मात्र राळेगाव विधानसभामध्ये राळेगाव, बाबुळगाव या तालुक्यांचा समावेश होतो. असं असलं तरी अशोक उईके यांचं राहणं राणा प्रताप गेट परिसरात आहे आणि त्यांची जनतेचा संपर्क जुळून आहे, त्यांचा संपर्क आहे आणि आलेल्या व्यक्तींना आपलंसं करण्याचा भाव त्यांच्यामध्ये अनेकांना दिसून येतो आणि त्यामुळं त्यांच्या बाजूनं अनेक लोक आजही असल्याचे दिसून येत आहे. त्याचाही फायदा या निवडणुकीत त्यांच्या मुलीला झालेला आहे असंही म्हणता येईल. दुसरी अजून गोष्ट अशी की नवीन असलेल्या प्रियदर्शनी यांना भाजपच्या परंपरागत जे वोटर आहे त्यांनी साथ दिली. खरं तर त्या नवीन होत्या, मात्र त्या निवडणुकीत नवीन असतानाही भाजपची जी संघटनात्मक बांधणी आहे त्या बांधणीच्या सर्व सदस्यांनी त्यांना साथ दिली. नवे जुने जे लोक होते त्या सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीत साथ दिली आणि त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. खरं तर हा मतदारसंघ जो आहे यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर इथून जिंकून आलेले आहेत. असं असताना या निवडणुकीत काँग्रेस जे आहे या नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या निवडणूक ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने उतरताना दिसली नाही. दुसरी अजून गोष्ट अशी की केंद्रात भाजप सरकार आणि राज्यात महायुती सरकार डबल इंजिन सरकार आहे आणि त्यामुळं ते नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीला जिथं भाजपाची सत्ता आहे तिथं भरपूर निधी देईल हा जो विषय होता हा जनतेपर्यंत पोहोचण्यात भाजपा यशस्वी झाली आणि त्यामुळं त्यांच्या बाजूनं जनता उभी राहिली असं दिसून येत आहे. हेही एक कारण आहे. अजून एक कारण असं की या निवडणुकीमध्ये
स्थानिक मुद्दे फार महत्त्वाचे ठरतात. रस्ते, नाली, अं, घनकचरा, सोबतच शहराची स्वच्छता, स्वच्छ पाणी पुरवठा या गोष्टी या निवडणुकीत असतात आणि त्यामुळं अ, राज्य स्तरावरील, केंद्र स्तरावरील ज्या निवडणुकांचे जे मुद्दे होते त्या या निवडणुकीत ते प्रभावी ठरले नाहीत आणि त्यामुळे स्थानिक मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढली गेली आणि त्यामुळं स्थानिक पातळीवर जर विकास करायचा असेल तर भाजपच्या बाजूनं उभं राहायला हवं, असा जो मेसेज भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला, त्याच्यामुळं भाजपच्या बाजूनं बरेच लोक दिसले. त्या नुकत्याच आलेल्या किंवा काल आलेल्या प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे काही भाजपचे लोक नाराजही झाले असतील. वरिष्ठ पातळीवर अनेक वर्ष काम करणाऱ्या, संघटनात्मक बांधणीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अचानक आलेल्या प्रियदर्शनी यांनी त्यांच्या उमेदवारीमुळे नाराजी झाली असेल. मात्र ती नाराजी उघडपणे कोणी बोलून दाखवताना दिसलं नाही. मात्र जो छुपा विरोध जरी असेल, तो छुपा विरोध किंवा जी नाराजी आहे ती शमवण्यात अशोक उईके यांना यश आलं आणि त्यांच्यामुळं प्रियदर्शनी उईके यांचा विजय अजून सोपा झाला. खरं तर या प्रियदर्शनी उईके या सर्वात शिक्षित असल्याचं सांगितलं गेलं. त्या तरुण आहेत आणि पुढील काळामध्ये त्यांच्याकडे अनेक वर्ष या निवडणुका आणि राजकारण त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पुढील काळात त्या यवतमाळ जिल्ह्याच्या कुठल्याही विधानसभेत त्या आमदार पदासाठी उभे राहू शकतात. हे या निवडणुकांच्या माध्यमातून क्लिअर झालं आहे. या निवडणुकीत त्यांना साधारण 1,29,232 मतांपैकी 57,713 मतं मिळाली आहेत आणि प्रियंका जितेंद्र मोघे यांना 44,994 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक जिंकून आले आणि त्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल काय झालं की काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारणं आहेत. एक तर ते निवडणूक फार सिरियसली त्यांनी घेतली नाही असं या निवडणुकीच्या निकालावरून दिसतं. नेत्यांमध्ये समन्वय नव्हता का असंही या निवडणुकांवरून दिसतंय आणि त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेस ज्या पद्धतीने लढायला पाहिजे होतं ते लढताना ते दिसलं नाही. खरं तर या निवडणुकीत काही नेत्यांची नावं पुढे आली होती, मात्र निवडणूक परत ते नाव बाजूला गेली आणि त्यानंतर प्रियंका जितेंद्र मोघे यांचं नाव पुढे आलं. खरं तर काँग्रेसला या ठिकाणी घराणेशाहीचा आरोप अशोक उईके यांच्यावर करता आला असतं, कारण की अशोक हे स्वतः मंत्री आणि त्यांच्या मुलीला त्यांनी उमेदवारी दिली. मात्र दुसरीकडे शिवाजीराव मोघे हे स्वतः काँग्रेसचे नेते आहेत, ते मंत्री राहिले आहेत. त्यांच्या मुलांनी सुद्धा निवडणूक लढवली आणि त्यांच्याच घराण्यातील जे आहे त्यांची सून यांना उमेदवारी नगराध्यक्षपदाची मिळाली आणि त्यामुळं घराणेशाहीचा आरोप काँग्रेसला करता आला नाही. तोंडातले शब्द तोंडातच राहिले असा विषय या निवडणुकीत काँग्रेस जनांचा आणि इतर लोकांचा झालेला या निवडणुकीत दिसून आला. महाविकास आघाडीचा जो एक प्रभाव जो विधानसभा आणि लोकसभेत जो दिसून आला, तो मात्र या निवडणुकीत ते महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं पाहिजे होतं तसं दिसून आलं नाही. खरं तर काँग्रेसचे आमदार या निवडणुकीत त्यांनी सर्व नेतृत्व करायला पाहिजे होतं. मात्र असं असताना त्यांची प्रतिष्ठा पाण्याला लागली असताना या निवडणुकीत त्यांना बळ कुणाच मिळालं नाही, हे आता चिंतन करण्याची वेळ आहे. खरं तर काँग्रेसमध्ये अनेक मोठे मातब्बर नेते आहेत. आजही प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे असतील, वसंतराव खुर्के असतील, शिवाजीराव मोघे असतील, मोठे मोठे नेते जिल्ह्याला मिळाले आहेत, नेतृत्व केलं आहे. मात्र त्यांचं राहणं यवतमाळमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये काँग्रेसला जर उभारी घ्यायची असती तर प्रचारामध्ये त्यांनी आघाडी
घेणं अपेक्षित होतं. मात्र ते या निवडणुकीमध्ये फार दिसून आलं नाही. कॉर्नर मीटिंगा त्यांनी बऱ्याच घेतल्या आहेत. प्रचारही केला. मात्र भाजपसारखा स्टार प्रचार त्यांना करता आलेला नाही. शिवाजीराव मोघे हे परिवहन मंत्री, आदिवासी विकास मंत्री राहिले आणि त्यांचा मतदारसंघ हा केळापूर, आर्मी केळापूर. अशा स्थितीमध्ये त्यांनी जे संघटन बांधलं ते आर्णी, केळापूर, काटंजी, पांढरकवडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ते संघटन जे आहे ते यवतमाळ शहरात त्यांना तसं बांधता आलं नाही आणि अनेक वर्षापासून शिवाजीराव मोघे यवतमाळ शहरात राहतात. अशा स्थितीत ते किती लोकांशी जसं मिसळून राहतात तसं मिसळून ते दिसले नाहीत आणि त्यामुळं त्या पद्धतीचाही इफेक्ट या निवडणुकीत प्रियंका मोघे यांना दिसून आला. खरं तर काँग्रेसमध्ये अनेक विंग्स आहेत. जसं सेवादल सुद्धा एक मोठं विंग्स कधी काळी मोठ्या प्रमाणात काम करत होतं. तर सेवादलाचे कार्यकर्ते कोण आहेत आणि त्यांनी काय काम केलं याचाही विचार आता काँग्रेस जनांना करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर पराभवानंतर आत्मचिंतन अपेक्षितच असतं. काँग्रेस या सर्व गोष्टींचं आत्मचिंतन करेल आणि एक सक्षम पक्ष नगरपालिकेत दिसेल. असं असलं तरी या निवडणुकीत अनेकांना नव्याने संधी मिळाली आहे. प्रहारचे बिपिन चौधरी जे आहेत तेही जिंकून आले आहेत. सोबतच वंचितचे डॉक्टर नीरज वाघमारे हे सुद्धा जिंकून आले आहेत आणि नव्या दमाचे नगरसेवक आता इथं आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत जनतेनं मतदान केलं आणि आता हे निवडून आलेले नगरसेवक यवतमाळचा आता विकास करतील आणि समस्या कमी करतील असं एकूणच चित्र आहे आणि त्यामुळं या निवडणुकीत भाजपनं ज्या पद्धतीनं सर्व आघाड्यावर विजय मिळवला त्यातूनच त्यांना यश प्राप्त झाल्याचं या निवडणुकीच्या निकालानंतरच दिसून येत आहे. त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ही गोष्ट आहे. मात्र काँग्रेसच्या जे लोक आहेत त्यांना मात्र या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक उभे होते त्या ठिकाणी प्रियदर्शिनी उईके यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली. हे क्रॉस वोटिंग झाली का असाही एक आता विषय आता चर्चेला येतो. त्यामुळं या सर्व गोष्टी आता पुढील काळात चर्चा होईल आणि त्याच्यावर सर्व मंथन होईल. मात्र विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन.